राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। सह्याद्री अतिथीगृह इथं आज दुपारी बैठकीचं आयोजन। महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन कायदा वादात अष्टविनायक मंदिर सरकार विरोधामध्ये एकवटली। देवस्थानांच्या इनाम जमिनींवरती डोळा कुणाचा? महाराष्ट्र मंदिर महासंघाचा महायुतीला थेट सवाल। पवार गटाकडून विलीनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार नाहीच। शरद पवारांच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून भूमिका स्पष्ट। राष्ट्रवादीचे आमदार पवारांच्या संपर्कात। राष्ट्रवादीचे 22 आमदार शरद पवारांच्या भेटीला। सूत्रांची माहिती तर राष्ट्रवादीनं मात्र भेटीचं वृत्त फेटाळलं। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला समोर। भाजपला 12 तर शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा। सूत्रांची माहिती बैठकीनंतर जागा वाटपावरती शिक्कामोर्तब होणार। नवी मुंबई महापालिकेचा प्रताप। न्यायालयाचे आदेश पालिकेनं बसवले धाब्यावर। पाण्याचा निचरा करणारा तलावच बुजवून बनवलं मैदान। ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक सरपंच नियुक्तीचा मार्ग मोकळा। सर्वोच्च न्यायालयाकडून प्रशासक सरपंच नियुक्ती विरोधातील आदेशाला स्थगिती। ग्रामपंचायतींची कामं रखडलेली। विकास योजनांना गती मिळणार। बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळले। नागपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष। जितेंद्र रंगारी यांच्या फिर्यादीवरून सक्करधारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। खेळता खेळता कारमध्ये अडकल्यानं 2 बहिणींचा गुदमरून मृत्यू। कुटुंबावरती कोसळला दुःखाचा डोंगर। राजस्थानच्या अलवर मधली घटना। रावेत गोळीबार प्रकरणी बिश्नोई गँगच्या 3 अटक। पुणे पोलिसांची उत्तराखंडमध्ये जोरदार कारवाई। गांधी घराण्याचा इतिहास लांछनास्पद। राहुल गांधींना मोदींवर टीका करणं शोभत नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीका। वांद्र्यातील अतिक्रमणावरती तोडक कारवाई। स्थानिकांची मुजोरी। पोलिसांवर दगडफेक। स्थानिकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। मालाड पूर्वेमध्ये अतिक्रमण विरोधामध्ये पालिकेची कारवाई। खडकपाडा रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम। नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधील क्लासेससह शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर। आरोपी शुभम खैरनारच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे हाती। विदर्भात उष्णतेचा दाह। वर्धा इथं पारा 47.1 अंशांवर। रविवारपर्यंत विदर्भात उष्णतेच्या लाटेत सदृश्य स्थितीचा अंदाज। द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आता सहमती। भारत इटली दरम्यान विशेष सामरिक भागीदारीचा निर्णय। मोदी मेलोनींच्या मेलोडी रीलवरती राहुल गांधींची परखड टीका। म्हणाले, तुमची मेलोडी रील हा प्रत्येक भारतीयाचा अपमान। मेटाकडून तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीला कात्री। भविष्यात एआय मध्ये वाढीच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना नाराज। पश्चिम आशियातील संघर्ष तातडीनं थांबवा। पुतीन यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जिनपिंग यांचं आवाहन। कोलकातानं मुंबईवरती विजय मिळवत प्लेऑफच्या आशा ठेवल्या कायम। मनीष पांडेनं 1 हाती मिळवून दिला विजय। आज गुजरात चेन्नई सामना। गुजरातला अव्वल राहण्यासाठी तर चेन्नईला 4थ्या स्थानासाठी महत्त्वाचा करावा लागणार सामना।